राज्यातील आणखी 2 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आता 9 लाखांवर गेली आहे। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येते आणि त्यामुळे हा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय। विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या छाननीला सरकारने सुरुवात केली आहे। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र करण्यात येत आहे। आता आणखी 2 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र होणार असल्याची माहिती मिळते। राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर आणखी लाडक्या बहिणी अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुरुवातीला 2,11,00,000च्या वर महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या, मात्र सरकारने योजनेसाठी नियमांची कात्री लावली आहे। त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत। यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे। मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये 5-5 महिन्याचे ऍडव्हान्स टाकणाऱ्या सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली आणि तुमच्याकडे बजेट नव्हता, तरतूद नव्हती, पैसे नव्हते, तर मग तुम्ही त्यांना ऍडव्हान्समध्ये मतं विकत घेण्यासाठी हे पैसे टाकले का? हा खरा प्रश्न आहे। लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे। लाडकी बहीण योजना म्हणजे खरं तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे। केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास 46,000 कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला। सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू केल्यानंतर आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली आहे। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी 2,30,000 महिलांना वगळण्यात आलं। 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1,10,000 महिलांना वगळण्यात आलं। 1,60,000 महिलांनी योजनेतून नाव मागे घेतलंय। नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीणचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांनाही वगळण्यात आलं। वाहन नावावर असणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिलांना वगळण्यात आलं। ज्या बहिणी निकषात बसत नाहीत, त्या बहिणी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत, अशाच लाडक्या बहिणींना वगळण्यात येत असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय। जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्स मधना, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहन आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंट मधून परत घेतलेला नाही, अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येत असल्याचं सरकार वारंवार सांगतंय, मात्र सरकारने निवडणुकीसाठी ही योजना आणल्याचा गंभीर आरोप आता विरोधक करताना दिसतात। आता अपात्र महिलांचा हा आकडा 9 लाखांवर गेलाय। अजून यात किती वाढ होते हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।